नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। पद्मसिंग पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। माफीचा साक्षीदारच विश्वासू नाही असं या प्रकरणामध्ये कोर्टाने म्हटलंय। 20 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पहिली गोष्ट म्हणजे प्रथमतः प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी वापरावा, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही। पण आज काय झालं, तुम्ही परवाचं जे दाखवलं आणि मीडियामध्ये आलं की त्यांनी स्वतः सांगितलं की माझा राजकारणाचा जन्म त्याच्यावर झाला। आता मी म्हणेल की याचं राजकारण पण याच्यावर संपणार। जेव्हा ही केस संपलेली आहे, त्याचं राजकारणचं भांडवलही संपलेलं आहे। रवी कोरे आपण त्यांना विचारणार आहोत, दादा 20 वर्षांचा हा लढा, कुठेतरी दुःख होतंय? 100% दुःख होत आहे आमचे खूप, म्हणजे असं हे आपण एका शब्दात सुद्धा सांगू शकत नाही काय दुःख आहे आम्हाला। खूप वाईट आहे हा निकाल, अनपेक्षित आहे आमच्यासाठी। 20 वर्ष लढा दिला आहे, काय आम्हाला यातना झाल्यात, काय त्रास झाला आहे आमच्या जीवाला माहिती आहे। राजकीय कुटुंबीय कसं याच्यात कसं काय त्रास झाला आहे त्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे चला, पण निकालात कुठेतरी त्रुटी आहे, तपासामध्ये त्रुटी आहेत असं वाटतं? काहीच आमच्याकडून काहीच त्रुटी वाटत नाही। फक्त हा सत्ता आणि पैशाचा निकाल आहे। लढत राहू आम्ही। ओमराजे निंबाळकर यांची पहिली प्रतिक्रिया काय होती दादा? दादा पूर्ण खचून गेलेत। दादाची मानसिकताही नाही, पूर्ण गळाटून गेलेत त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती। सातत्याने राजकीय आरोप देखील होत होते की निकाल आपल्या बाजूने यावा यासाठी ओमराजे पक्ष बदलतायत, याचा काही संबंध? नाही, काही संबंध नाही सर, काही संबंध नाही। चुकीचं आहे, निराधार आहे। आम्ही फक्त न्यायव्यवस्थेवर आम्ही विश्वास ठेवून होतो, याच्या पलीकडे काय नाही। प्रश्न जो आहे तो देखील त्यांनी उपस्थित केलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर नेमकी पुढची पावलं काय उचलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई। दरम्यान हे कलयुग आहे। निकालानंतर ओमराजेंची प्रतिक्रिया समोर आली। निकालाचा आणि पक्षांतराचा काहीही संबंध नाही। ओमराजे निंबाळकरांनी मोठा गौप्यस्फोट केला। कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढचा निर्णय घेणार असं देखील ओमराजे निंबाळकर यांनी जय महाराष्ट्रला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय। कोर्टाच्या निकालाचा आणि माझ्या पक्षांतराचा काहीच मला वाटतं कुठं संबंध येत नाहीये। मी माझ्या आयुष्यातली 20 वर्ष आमच्या सगळ्या कुटुंबांनी ह्या निकालासाठी वाट पाहिलेली आहे। त्याच्यामुळे राजकीय निर्णयापेक्षा हा निर्णय माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी महत्वाचा होता आणि त्याच अनुषंगानं आम्ही ह्या निर्णयाची वाट बघत होतो। दुर्दैवानं अपेक्षित निर्णय आला नाही, पण या निर्णयाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात त्या ठिकाणी आम्ही दाद मागू आणि आपल्या न्यायिक प्रक्रियेप्रमाणे, संविधानाप्रमाणे ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे जे न्यायालयाचे दरवाजे आम्हाला उघडे आहेत त्या प्रत्येक न्यायालयाकडे आम्ही दाद मागून आम्हाला न्याय घ्यायचा प्रयत्न करू। पक्षांतर केलंय का नाही केलंय? मी आपल्याला आताच सांगितलं ना की माननीय कोर्टाचा निकाल आल्याच्या नंतर मी माझ्या मतदारसंघात जाणार आहे आणि मतदारसंघामध्ये माझ्या कार्यकर्त्यांशी, माझ्या हितचितकाशी चर्चा करून मग निर्णय घेणार आहे पुढे।